रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन करणार आहे. शेवटची विनवणी. आता शेवटची विनवणी म्हणजे काय? विनवणी म्हणजे कळकळीची विनंती. एक तर ती गरजेपोटी केल्या जाते, संकटकाळी केल्या जाते, अनेक वेळा करून करून ती पुन्हा पुन्हा करावी लागते आणि मग माणूस थकले दमलेला असतो. मग आता शेवटी तुला सांगतो, त्याला शेवटची विनवणी म्हणतात. किंवा मृत्यूलोक सोडतानासुद्धा ती शेवटची विनवणी असू शकते. आणि ज्याला करायची आहे तो त्याच्याशी आपला संबंध असावा लागतो. आणि ती विनवणी कशी असते आणि तो कोण करतो? भगवान गीतेमध्ये म्हणतात, चतुर्वेदा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थे ज्ञानीच भरत ऋषभ. आर्त म्हणजे दुःखाने काहीतरी पिडलेला आहे, त्याला गरज आहे, असा जो आर्त भक्त आहे, संकटात सापडलेला, तर त्याची आर्तता असते. अशी विनवणी तुकाराम महाराजांनी संतांना केली, देवाला केली. बऱ्याच अभंगामध्ये त्यांनी जनतेला सुद्धा विनंती केली. अशी जी विनंती आहे त्या अभंगाचं नाव आहे शेवटची विनवणी. मृत्यूलोक सोडताना शेवटची विनवणी सुद्धा होऊ शकते. संत जनी परिसावे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे. अभंग आहे. शेवटची विनवणी संत जनी परिसावे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे. शेवटची विनवणी आहे. कोणाला आहे? संत जनी परिसावे. संतांना तुकाराम महाराज विनंती करतात आणि ते शेवटची विनंती करतात. काय विनंती करतात? विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे. माझा विसर पडू नये आणि देवाला पण माझा विसर पडू नये, असा न विसर पडण्याची विनंती आहे. पुढे फार बोलू काही, पुढे काय सांगू म्हणले? अवघे पाये विदित विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे. संतांनो, तुम्हाला सगळं माहिती आहे. माझा तुम्हाला विसर पडू नये आणि देवाला पण माझा विसर पडू नये. तो का म्हणे पडेलो पाया करा छाया कृपेचे. तुमच्या पाया पडतो, माझ्यावर कृपेची छाया करा. कृपा भगवत कृपा, कृपा संत कृपा. कृपा म्हणजे आत्मकृपा. संत आणि भगवंताची कृपा झाली तरच आत्मकृपा होते, असं तुकाराम महाराज म्हणतात. विनंती करतायत शेवटची. आता ही विनंती अनेक अभंगात अनेक संतांनी केली आहे. विसावा विठ्ठल सुखाचे सावली प्रेमे पाना घाली भक्तावरे. इथं सुखाची सावली म्हणले, विसावा विठ्ठल म्हटलेलं आहे. आणि तेच इथे म्हणलं करा छाया कृपेची. तर तेव्हा मृत्यूलोक सोडताना सुद्धा ही विनंती असू शकते. आणि दुसरे अनेक अभंग असे आहेत की महाराजांनी देवाला विनंती केलेली आहे. हेचे दान देगा देवा, देवा मला हेच दान दे, ही विनंतीच आहे. तो जा विसरण व्हावा, विसरण व्हावा हेचे दान दे गा देवा. सज्जन हो, दोनच विनंत्या महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्या अभंगात तुकाराम महाराजांनी त्या केलेल्या आहेत. एक तर संतांना विनंती केलेली आहे आणि एक तर भगवंताला केलेली आहे. आणि उपदेश करताना जनतेला पण विनंती केलेली आहे. भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया.
वगैरे असं लोकांना एक उपदेश करताना विनंती केलेली आहे की बाबा रे, नाहीतरी पुढे बरे नव्हे किंवा खंती ते न करा होणे गाढव कुतरा, असे अनेक उपदेशपर अभंग आहेत. ती एक प्रकारची जनतेला हात जोडून विनंती आहे. शब्द घेऊन सुद्धा महाराजांनी लोकांना सांगितलेलं आहे. तेव्हा या विनंत्याच्या प्रकार 3 येतील. एक तर संत, भगवंत आणि जन, अशी जी विनंती आहे, आपणही भगवंताला विनंती करा आणि विशेष करून संतांना विनंती करा. संतांच्या अधीन भगवंत असतो आणि संतांना काय विनंती करायची? विसरतो न पडावा माझा देवा तो मासे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.